नमस्कार, मी दादासाहेब नील. लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून राजांना कारभार केला आणि म्हणूनच त्यावेळची प्रजा ही सुखी आणि समाधानी होती. परंतु आजच्या काळामध्ये मात्र हे सरकार शेतकऱ्यांचं भांडवल करून स्वतःची खुर्ची टिकवत आहे. कारण कर्जमाफी करून सुद्धा अजून कर्जमाफी झाली नुसती आश्वासन आहेत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. अरे, जगाचा अन्नदाता आहे तरी त्याला तुम्ही अशा प्रकारे आश्वासन देऊन नुसतं त्याला तारीख पे तारीख देता. अदानी, अंबानी, नीरव मोदी करोडो रुपये घेऊन पळून जातात, त्यांना तुम्ही काहीच करत नाही. पण हा गरीब शेतकरी आहे, याला सहनशीलता, याच्याच नशिबी सहनशीलता असल्यामुळे तुम्ही अशा आश्वासनं देऊन तारीख पे तारीख देण्याचं कार्य करतात आणि सांगतात की बाबा प्रक्रिया, पुरवणी, मंजुरी फक्त शेतकऱ्यालाच. इतर ठिकाणी किती पण गबाळ जाते, कोण विचारत नाही. आणि म्हणूनच या बळीराजाविषयी, बळीराजा हा खरंच अदानी अंबानीपेक्षा श्रीमंत आहे, खरंच श्रीमंत आहे. कारण फाटकी कपडे आहेत, खिसा रिकामा आहे, तरी सुद्धा मनाने श्रीमंत कोण असेल तर तो बळीराजा आहे आणि शेतकरी राजा आहे. म्हणूनच एक वास्तव मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. ऊन वारा पाऊस सारे हसत हसत झेलतो, ऊन वारा पाऊस सारे हसत हसत झेलतो, दुःखाच्या जखमा मनातल्या शांतपणे पेलतो, शांतपणे पेलतो. जगाच्या पोटी अन्न भरतो, कष्टाचा मान करी, कष्टाचा मान करी. सहनशीलतेचा खरा अर्थ म्हणजे माझा शेतकरी, माझा शेतकरी. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.